हॅलो एव्हरीवन. पवित्र पोर्टल शिक्षक भरती अपडेट संदर्भातील हा व्हिडिओ आहे आणि आता मात्र जी प्रलंबित शिक्षक भरती आहे त्या संदर्भातील काउंटडाऊन सुरू झालेला आहे. आपण या व्हिडिओचं थंबनेल पाहिलेलंच असेल. या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की जो कन्वर्ट राऊंड आहे म्हणजेच रूपांतरित यादी आहे समांतर आरक्षणाचा कन्वर्ट राऊंड तो कधी लागेल, त्याचबरोबर विथ इंटरव्ह्यू मुलाखत राऊंड कधी लागेल आणि आपण पाहतोय की जे अभियोग्यता धारक आहेत, भावी शिक्षक आहेत, आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांचे सतत मेसेज येत आहेत की मेरिट कितपर्यंत लागेल आणि म्हणजे कितीपर्यंत खाली येऊ शकतं. या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि त्याचबरोबर आता पावसाळी अधिवेशन येतंय, मग 10% जागाचं काय आणि साधारण व्यक्ती जागेचं काय या सुद्धा वरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया. मित्रांनो, आपण पाहतो की या चॅनलवरती फक्त जेव्हा अपडेट असतात तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा, स्टे कनेक्टेड आणि गरजवंतांना नक्की शेअर करा. कारण जरी भरती आपण झालो असलो, पहिल्या राऊंड मध्ये लागलो असलो, तरी आपले बरेच प्रश्न आहेत शिक्षकांचे जे सुटत नाहीयेत. सध्या पावसाळी अधिवेशन मध्ये सुद्धा आपण शिक्षण सेवक रद्द करायची मागणी करणार आहोत. त्यामुळे ह्या संपणार नाहीये. त्यामुळे स्टे कनेक्टेड, जेणेकरून तुमचे जे इश्यू आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्याला तो आवाज शासनापर्यंत नक्की पोहोचवता येईल. मित्रांनो, आपण पाहतोय की प्रलंबित शिक्षक भरती संदर्भात प्रथमतः जी अडसर होती ती निवडणूक आचारसंहिता, लोकसभेची जी आदर्श आचारसंहिता त्याची होती ती संपली. त्याच्यानंतर विधान परिषदेची आचारसंहिता ती संपली आणि आता आपण पाहतोय की अगदी जी पदवीधर किंवा जी शिक्षकांची जी निवडणूक आहे त्याची आता आचारसंहितेची परवानगी सुद्धा मिळालेली आहे. तरी सुद्धा या राऊंडला वेळ का होतोय, तर या संदर्भात आपण न्यूज बुलेटिन थ्रू शालेय विभागाकडून नेहमीच त्याच्याबद्दलचं अपडेट्स मिळत आहे. परंतु आता जी प्रतीक्षा आहे ती अर्थातच संपत आलेली आहे आणि याच आठवड्यामध्ये कन्वर्ट राऊंड लागत आहे. अगदी येणाऱ्या आठवड्याची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाहीये, कारण बऱ्यापैकी आता सर्व कार्यवाही आहे ती पूर्ण झालेली आहे असं आपल्याला शालेय विभागाकडून अपडेट्स मिळालेला आहे. सो जे आतुरतेने वाट पाहत आहेत मित्रांनो, फक्त थोडा वेळ तुम्हाला थांबण्याची गरज आहे, कारण हा राऊंड आता लवकरात लवकर लागत आहे. आपण पाहतोय की न्यूज बुलेटिन थ्रू मध्ये सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की या राऊंडला उशीर का झाला. अगदी 24 मे नंतर लास्ट वीक नंतर आजही हा राऊंड लागत नाहीये. याला का झाला, तर एक प्रामाणिकपणे शालेय विभाग हे काम करत आहेत की ही भरती आहे ती कोर्टामध्ये अडकू नये किंवा हा राऊंड आहे तो येणाऱ्या काळामध्ये कोर्टामध्ये अडकू नये आणि त्याच्यासाठी हा प्रयत्न चालू होता आणि तो आता कुठंतरी सक्सेस झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण न्यूज बुलेटिन थ्रू मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की अगदी व्यवस्थित प्रत्येक जागाचं विवरण आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण येणाऱ्या जो राऊंड आहे तो अराउंड एक 5,000 जागा त्याच्यामध्ये येतील. त्याच्यामध्ये अगदी खेळाडू असतील किंवा प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, माजी सैनिक असतील किंवा इतर समांतर आरक्षणच्या सर्वच जागा असतील, त्या सर्वच जागा येणार आहेत, कन्वर्ट होऊन येणार आहेत. त्यामुळे जो अडसर होती ती आता संपलेली आहे आणि त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही शालेय विभागाकडून मात्र अविरत प्रयत्न करून करण्यात आलेली आहे. त्यामुळे तो राऊंडचा आता जे काही अडसर होती ती पूर्ण कंप्लीट झालेली आहे आणि जो हा राऊंड आहे तो होईल आणि त्यामुळे जे अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत, जे अगदी काटावरती आहेत किंवा 1-2 मार्क्सने कमी आहेत, ते वाट पाहत आहेत की या राऊंड मध्ये माझा नंबर लागेल, त्यांच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. सो मित्रांनो, आता काउंटडाऊन सुरू झालेला आहे. आता याच आठवड्यामध्ये कन्वर्ट राऊंड लागणार आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की पाठीमागे थोडं त्याच्या अगोदर सुद्धा किंवा मुलाखतीचा राऊंड आहे त्याची सुद्धा आपण आतुरतेने वाट पाहतोय. मग त्या प्रोसेसला वेळ का किंवा तो कन्वर्ट राऊंड बरोबर लावता येणार नाही का, कारण विथ इंटरव्ह्यूचे जे जनरली जे 9 ते 12 जे भावी शिक्षक आहेत शिकवणारे, ते या राऊंडची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण त्यांना माहित आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचं याच राऊंड थ्रू काम होणार आहे. मग या राऊंड बद्दलचं काय, तर या संदर्भातील सुद्धा कार्यवाही चालू आहे. परंतु प्रथमतः कन्वर्ट राऊंड लागेल, त्याची कार्यवाही सुरू होईल आणि नंतर विथ इंटरव्ह्यू राऊंड लागणार आहे. या संदर्भातील जे लास्ट जे बुलेटिन होतं त्याच्यामध्ये सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे.
त्याच्यामध्ये नवीन सांगण्याची काही गरज नाहीये. त्यामुळे जो विथ इंटरव्ह्यू राऊंड आहे त्याला जुलै महिना उजाडणार आहे. तो जून मध्ये कसंच शक्य नाहीये. की आतापर्यंतची अपडेट्स आहे किंवा यावरती अजून अपडेट्स आली तर तुम्हाला नक्की कळवू. परंतु ही खूप खेदाची गोष्ट आहे की जर हा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड जर जुलैमध्ये म्हणजे ती जर यादी लागली तरच ठीक आहे. नाहीतर मग नंतर अजून ऑगस्ट येईल आणि नंतर सप्टेंबरमध्ये अजून नवीन आचारसंहिता सुरू होते. मग नंतर तो इंटरव्ह्यूची पूर्ण प्रोसेस असते त्याला 1-2 महिने जातात. मग हे जे शिक्षक आहेत वाट पाहत आहेत त्यांना दिवाळीच येणार का असा सुद्धा प्रश्न आणि ती सुद्धा एक भीती मनामध्ये आहे. इतके दिवस शाळा सुरू होतील तोपर्यंत लागेल अशी आपण आशा धरून होतो. त्याच धर्तीवरती काम सुद्धा सुरू झालेलं आहे. पण प्रथमतः कन्व्हर्ट राऊंडची पूर्ण प्रोसेस कम्प्लीट करण्याच्या मार्गावरती शालेय विभाग असल्यामुळे करून तो आता राऊंड लावतील आणि त्याची कार्यवाही सुरू होईल आणि नंतर विथ इंटरव्ह्यू राऊंड लावला जाईल. सो तो जुलै महिन्यामध्ये येईल. एक्झॅक्ट त्या संदर्भातील वीक किंवा डेट आल्यावरती नक्की आपल्याला कळू. सो स्टे कनेक्टेड विथ द चॅनल आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायला विसरू नका. आता तर जो तिसरा महत्वाचा जो प्रश्न आहे तो आपण पाहतोय की मेरिट कुठपर्यंत येईल किंवा माझा नंबर लागेल का हा जो प्रश्न आहे तो सतत टेक्स्ट मेसेज थ्रू टेलिग्राम थ्रू किंवा सतत मुलं विचारत आहेत की 115ला क्लोज झालंय मॅम, देन व्हॉट अबाउट 1114 किंवा 113 आहेत, 1110 आहेत, माझा लागेल का. तर मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्या की जो कन्व्हर्ट राऊंड आहे त्याच्यामध्ये फक्त जे 1 किंवा 2 मार्क्सचे कमी आहेत त्यांच्याच वरती लागू शकतं. कदाचित खास कॅटेगरीमध्ये अजून कमी मेरिट येऊ शकतं. त्याचं रिझन असं आहे की तुम्हाला जेवढे मार्क्स आहेत की जनरल यादी पहा तुम्ही पवित्र पोर्टलचे जे मार्क्स आलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एकच मार्क्स असणारे एन नंबर ऑफ अभियोग्यताधारक आहेत, कॅन्डिडेट आहेत. त्यामुळे मग त्याच्यातून नक्की कोणाचा नंबर लागेल हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सीटीटी, TET1, TET2 ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे म्हणजे जे 1-2 मार्क्सने कमी आहेत त्यांचा नक्कीच याच्यामध्ये राऊंड लागेल. त्याचबरोबर जर अजून कॅटेगरीमध्ये असेल तर कदाचित ते खालीपर्यंत जाऊ शकतं. परंतु जास्त मार्क्स म्हणजे 7-8, 5-6 मार्काचा डिफरन्स आहे मग माझा याच्यामध्ये नंबर लागेल का, तर मित्रांनो खोटी आशा पाहण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये कारण ते शक्य नाही. त्याचबरोबर आपण हे पण पाहिलं की आता सध्या जरी हा जो कन्व्हर्ट राऊंड निघून गेला त्याच्यामध्ये कोणकोणत्या जागा येणार आहेत हाही प्रश्न सतत येतोय. तर त्याच्यामध्ये खेळाडू असतील, भूकंपग्रस्त असतील, प्रकल्पग्रस्त असतील, माजी सैनिक असतील. जिथे जिथे शक्य नाहीये तिथे तिथे 10% जागाची कपात करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानुसार हा जो राऊंड लागणार आहे. जर कन्सर्न कॅटेगरीचे जर अभियोग्यताधारक नाही भेटले तर मात्र त्या जागा त्याच कॅटेगरीच्या सर्वसाधारण गटाला किंवा ओपनसाठी त्या खुल्या राहतील. हे सर्व न्यूज बुलेटिन थ्रू आपल्याला ऑलरेडी शालेय विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये नवीन सांगण्याचं काहीच नाहीये. सर्व अटींची पूर्तता करूनच हा राऊंड लागणार आहे. त्यामुळे हा राऊंड कुठल्याही म्हणजे न्यायालयीन उद्या काही प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये अडकणार नाही याची काळजी खात्रीपूर्वक घेतलेली आहे. त्यामुळे जे तमाम जे अभियोग्यताधारक आहेत वाट पाहत आहेत या राऊंडची त्यांच्यासाठी आता फक्त थोडीशी वेट करण्याची गरज आहे. कधीही कन्व्हर्ट राऊंड लागू शकतो एवढी पूर्ण प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे आणि हा आठवडाच काफी आहे. कारण आतापर्यंत आपण इतके दिवस डेट वरती डेट पाहत गेलो परंतु तो लागला नाही कारण त्या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया आणि जे वेगवेगळे म्हणजे ज्या समांतर आरक्षणसाठी ज्यांना ज्यांना जागा आहेत त्यांनी पण नंतर मागणी केली होती. मग त्यांच्यासाठी आता 10% कपात करून हा जो येणारा जो राऊंड आहे तो लागणार आहे. त्यामुळे अराउंड एक 4-5 हजारची अपेक्षा आहे. परंतु तरी पण जेव्हा ऍक्च्युली जागा डिस्प्ले होतील तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली कळतील. सो त्याचबरोबर मुलाखत राऊंड मध्ये मेरिट कितीपर्यंत येईल असाही प्रश्न विचारला जातो. मित्रांनो जिथे कन्व्हर्ट राऊंड संपतो त्याच्याच जवळपास मुलाखत राऊंड सुरू होतो. परंतु मुलाखत राऊंडचं जे गणित आहे ते वेगळं आहे हे तुम्ही विसरू नका. कारण 9 ते 12चे कॅन्डिडेट आहेत ते फक्त स्थानिक स्वराज्य संस्था सोडून म्हणजे रयत वगैरे स्वामी हे सगळं सोडून हे तर लागलेले कॅन्डिडेट सोडून बाकीचे सगळे वाट पाहत आहेत. त्यामुळे मुलाखतीचा जो मेरिट आहे ते एकदम हाय असणार आहे. कारण अगदी आजपर्यंत 140 to 136 असणारे अभियोग्यताधारक सुद्धा अजून लागलेले नाहीत. कारण 9 ते 12ला पात्र असल्यामुळे TET1, TET2 नसल्यामुळे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस BEd असल्यामुळे त्यांचा जो नंबरच लागलेला नाहीये. त्यामुळे आता मात्र मेरिट एकदम हाय जाईल आणि कॅटेगरीनुसार कदाचित कमी जास्त होऊ शकतं. परंतु जे पहिला जो राऊंड लागलेला आहे त्याचं जे मेरिट लागलेलं आहे तेच मुलाखती राऊंडचं असेल
आणि जे बाकीच्या येणाऱ्या काळामध्ये साधन व्यक्तीच्या ज्या फ्रीज केलेल्या जागा आहेत त्याच्यासाठी काम होणं गरजेचं आहे. 10% ज्या कपात आहे त्या जागा येणं खूप मुश्किल आहे, कारण येणाऱ्या दिवसामध्ये सतत निवडणुका, आचारसंहिता, त्याच्यामुळे ती प्रोसेस आहे त्याला वेळ लागणार आहे. प्रयत्न केला तर येतील, परंतु खूप रेअर पॉसिबिलिटी आहे. त्यापेक्षा मला असं वाटतं साधन व्यक्तीच्या ज्या जागा फ्रीज केलेल्या आहेत त्या आल्या तर त्याच्यासाठी जर काम केलं तर ते खूप योग्य असणार आहे. त्याच्याबद्दलचं तुम्हाला म्हणजे काय करता येईल किंवा 10% जागा येण्यासाठी काय करता येईल त्यासाठी नवीन व्हिडिओतून नक्कीच आपण कनेक्ट होऊयात. त्याच्याबद्दलची एक्झॅक्टली अपडेट घेऊन तुम्हाला कळू. सध्या पावसाळी अधिवेशन येते त्या संदर्भात सुद्धा आपण अजून एकदा सरकारला जाब विचारू शकतो की 30,000 भरतीचं झालं काय, कारण टेट 2 मध्ये 30 की 34,000 जे आपल्याला सांगितलेलं आहे तेवढी भरती व्हावी एवढीच आपली अपेक्षा आहे. मग येणारे जे 4 राऊंड्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ही लवकरात लवकर कमीत कमी दिवाळीपर्यंत ही पूर्ण व्हावी, कारण नाहीतर 2017 सारखं अजून त्यांची न्यायालयीन प्रोसेस चालूच आहे. त्याचबरोबर मंत्रालयीन स्तरावरती त्याच्यावरती कार्यवाही चालू आहे. 2017ची 50% जी जागा कपात आहे. आणि मग आता त्यांना चांगली संधी आहे, पावसाळी अधिवेशन येते त्या संधीचा त्यांनी उपयोग करून शासनाला सध्या जाब विचारायला हवं. कारण आता सरकार एकदम डगमगलं आहे, त्यामुळे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील अशी अपेक्षा करून आपण सर्वांनी नक्कीच प्रयत्न करूयात. आणि नक्कीच अभियोग्यताधारकांना भावी जे वाट पाहत आहेत त्यांना शुभेच्छा. आणि जी थर्ड टेट आहे ती नेक्स्ट इयरलाच असणार आहे, परंतु तोपर्यंत ही भरती कशी कम्प्लीट होईल यासाठी सर्वजण प्रयत्न करूयात. कारण आपलं एखादं निवेदन जातं, क्रॉस निवेदन येत आहे ते कदाचित ते आपल्याला न्यूज बुलेटिन थ्रू सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे शालेय विभागाने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे एखादं निवेदन आल्यावरती त्याच्यावरती 4-5 दिवस फक्त त्याच्यातून म्हणजे काय मार्ग काढता येईल किंवा सुमध्य कसं साधता येईल याच्यावरती शालेय विभागाचे 4-5 दिवस जातात. आणि त्याच्यामुळे ह्या ज्या प्रोसेसला आहे तो थोडासा वेळ वेळ लागत लागत इतका वेळ लागत जातो की अक्षरशः शांत म्हणजे पाहतंय की काय एवढा आपल्या मनामध्ये प्रचंड ताण याच्याबद्दलचा येत आहे. ही गोष्ट सगळी वास्तविकता आहे ती समजू शकतो, परंतु आपण जर सकारात्मक राहिलात तर या गोष्टी शक्य आहेत. सकारात्मक राहूया, प्रयत्न करूयात आणि जास्तीत जास्त आपले अभियोग्यताधारक याच भरतीमध्ये शाळेवरती शिक्षक म्हणून रुजू होतील अशी अपेक्षा करूयात. स्टे कनेक्टेड. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण तिथं तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.